भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेत नेहरू कुटुंबावर केलेल्या टीकेनंतर काँग्रेस आणि विरोधी पक्षाचे खासदार आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षाच्या सर्व संतप्त सदस्यांनी लोकसभा अध्यक्षांच्या आसनासमोर एकत्र येऊन घोषणा दिल्या. मात्र हे सर्व सदस्य पंतप्रधानांवर हल्ल्याच्या हेतूनं व्हेलमध्ये आल्याचा आरोप भाजपनं केला. यावर चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही जे काही गेलो ज्या पद्धतीनं भाजपाचे खासदार निशिकांत दुबे बोलले की देशाचे पंतप्रधान नेहरूजीच्या बाबतीत असतील, आम्ही ज्यांना आयडल मानतो त्या आमच्या आदरणीय इंदिराजीच्या बाबतीत अतिशय वायफळ असं वक्तव्य हे निशिकांत दुबेनं त्या ठिकाणी केलं. आणि आम्ही फक्त वेलमध्ये जाऊन बॅनर घेऊन घोषणाबाजी हे सगळेजण करत होते. आणि जबाबदार व्यक्ती म्हणून या देशाचे पंतप्रधान जर का साध्या महिला खासदारांना घाबरत असेल तर खरं तर ही शोकांतिका आहे. असा कुठलाही मानस आमचा त्या ठिकाणी नव्हता. बांगड्या आहे पण अशा काचेच्या आणि या बांगड्या कोणाच्याच हातात नाही आहे. आणि आम्ही देखील जबाबदार आहोत, लोकप्रतिनिधी आहो. कुठल्याही खासदारावरती असं बांगड्यांनी हल्ला करायचं किंवा हे करायचं आमचा तो कुठलाही मानस नव्हता. आणि प्रधानमंत्री म्हणून जबाबदार व्यक्ती आहे, त्यांच्या साध्या खुर्चीपर्यंतही आम्ही गेलो नाही. आम्ही दूर राहून फक्त बॅनर घेऊन घोषणाबाजी त्या ठिकाणी करत होतो. मग प्रधानमंत्री असल्यावर त्यांची सिक्युरिटी असते. आज हाऊस हे संविधानिक हाऊस आहे. या हाऊसमध्ये सगळे जबाबदार लोक असताना आपण असा चुकीचा प्रकार कोणी खासदार कसं करू शकते याचा देखील विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे. आम्ही खुर्चीपर्यंत गेलो नाही, बाजूला आम्ही फक्त बॅनर पकडून उभं होतो. आणि आमचा सगळा विरोध हा निशिकांत दुबेच्या वक्तव्यासाठी होता. प्रधानमंत्र्याचा कुठलाही उल्लेख त्या ठिकाणी नव्हता.